देश प्रेम का दीपक यूं ही हम सबके दिलों में जलता रहे, जब तक जिये तब तक देश की सेवा करे. असंच मिशन घेऊन आत्मामालिक इंडिया अकॅडमी आपला प्रवास करत असताना अनेक यशाची शिखरं पादाक्रांत करत आहे. त्यामध्येच नुकतीच आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या अग्निवीर परीक्षेमध्ये आत्मामालिक इंडिया अकॅडमीने आपला झेंडा रोवलाय. आत्मामालिकच्या पहिल्या विद्यार्थ्याची अग्निवीर परीक्षेमध्ये निवड झाली आहे. अग्निवीर म्हणून तो देश सेवा करणार आहे. अग्निवीर 2023चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये कॅडेट योगेश ज्ञानेश्वर जाधव याची जीडी पदावर निवड झाली आहे आणि अत्यंत आनंदाची ही बातमी असून सर्वत्र त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. यापूर्वी आत्मामालिक इंडिया अकॅडमीचे 3 विद्यार्थी अग्निवीर लेखी परीक्षेमध्ये निवड झालेले होते. त्यामध्ये कॅडेट कृष्णा रामपुरे, कॅडेट कोल्हेकर आणि कॅडेट आकाश दुकळे यांचा समावेश आहे. आजपर्यंत 56 विद्यार्थ्यांची एनडीए एसएसबी मुलाखतीसाठी निवड झाली आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय सैन्य दलामध्ये आजपर्यंत आत्मामालिक इंडिया अकॅडमीचे 7 विद्यार्थी लेफ्टनंट पदावर रुजू झाले आहेत. त्यामध्ये कॅडेट सुशांत नाईक, कॅडेट कार्तिक ढसाळ, निखिल कापडनीस, अनिकेत गाडेकर, अक्षय जाधव आणि श्रेय भंडारी यांचा समावेश आहे. तर या सर्व यशवंत विद्यार्थ्यांना एनडीएचे प्राचार्य श्रीमान मयूर ढुकचवळे सर आणि एनडीएच्या सर्व टीमचं मार्गदर्शन लाभलंय. आणि या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह यशवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन केलंय. आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठा.